तर काय म्हणता चंद्रपूरचे पोट्टे सकाळीच कावरले आणि आंबील पिली आणि आजचा पूर्ण ब्लॉग राहील देवाचा. म्हणजे सांगतो तुम्हाला काय दुकानातून पूजेचं सामान घेतलं आणि देवाकडे. हे झाड आहे म्हणजे माझ्या मामाचे आडनाव ठाकरे आहे ना, त्या झाडावर जुना काढापासून ठाकरेचे देव ठेवत आहे. आजच्या दिवशी म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देव आहेत, हे देव धुवून आणायला लागते नदीवर. आणि याची पूर्ण हळूहळू प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. झाडापासून देव निघते आणि गावात 2-3 ठिकाणी म्हणजे जसे देव ठेवून राहते तिथं पूजेसाठी जाते. म्हणजे जसं गावात माऊली किंवा इतर दुसरे देव, तर त्या देवाची पूजा करून गावातल्या मंदिरापाशी जाते. आणि आता माझ्या मामाचं आडनाव ठाकरे आहे, तर हे देव झाल्याशिवाय कोणत्याच यायचं लग्न म्हणजे ठाकरेला जर लग्न करायचं असेल तर देवाच्या नंतर. आणि हे देव पूर्ण गावाचं शिवारंडून येते आणि मग घट राहते म्हणजे गुंडात पाणी ठेवते आणि त्या गुंडावर चालते देव आणि त्या पाण्यानं मग आंघोळ करते. आणि हेच घटाची पूजा आमच्या गावात 2-3 जागी होते. आणि ते पूजा झाल्यावर मग आखरी घरी ते एक वेळा पूजा करते आणि तिथे देवाचा रेस्ट राहते 15-20 मिनिट. मग तो रेस्ट घेतल्यावर डायरेक्ट देव निघते नदीवर जायसाठी. का देव नदीवरून धुवून आणायला लागला. आमच्या पोट्ट्याची कुठे चेंगाड सवय नाही असं तो नाही शकत. बस ते पूजा करून मग निघलो नदीकडे जायसाठी. आणि नदीवर आलो आणि मग पहिले देवाची आंघोळ. आणि देवाची आंघोळ झाल्यावर मग आम्ही लावलो आमच्या आंघोळी. जसं आम्ही आंघोळ करायला कुदलो